गुरुचरित्रातील ही कथा ऐकताच अचानक होणारा मृत्यू टळतो आणि कितीही मोठी संकटे दूर पळतात. मनुष्याच्या भाग्यातील दारिद्र्य साडेसाती पनवती मोठे पाप कायमचे पळून जाते. गुरुचरित्रातील ही कथा एकट्यात श्रवण केल्याने मनुष्याला मनोइच्छित फळ मिळते आणि त्यांच्या कुटुंबावर मरेपर्यंत संकट येत नाही. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. कारण या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा तुमचे कितीही मोठे दुःख, कितीही मोठे रोग, कितीही मोठे शत्रू सतावणारे दुःख सर्वांचा नायनाट करू शकते. त्यामुळे गुरुचरित्रातील ही पवित्र कथा शेवटपर्यंत ऐकत नक्कीच तुम्ही भाग्योदय निश्चित होणार. भक्तांनो, दत्तगुरू आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करून ही कथा सांगायला सुरुवात करते. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. श्रद्धेने टाईप करून शांतपणे ही कथा ऐकायला सुरुवात करा. बघा, चालू क्षणाला दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील आणि मरेपर्यंत त्यांचा हात तुमच्या डोक्यावर राहील. प्रिय भक्तांनो, प्रत्येक बुधवारी किंवा गुरुवारी भक्तिभावाने गुरुचरित्रातील पवित्र कथा आपण येथे अनुभवणार आहोत. कारण गुरुचरित्र श्रवण म्हणजे दुःख, दारिद्र्य आणि भीती यावर विजय मिळवण्याचा दिव्य मार्ग आहे. गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही, तर जीवन बदलणारे संरक्षण कवच आहे. या कृपाधारेतून सहभागी व्हायला विसरू नका. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूया. एका लहानशा गावात गंगाधर नावाचा एक मनुष्य राहत होता. नाव गंगाधर, पण आयुष्यात गंगेसारखी शांती नव्हतीच. घरात कायम भांडण, पैशाची टंचाई, शरीरात आजार, मनात भीती आणि रात्री विचित्र स्वप्न, जणू काही अदृश्य सावल्या त्याच्या घराभोवती फिरत होत्या. कितीही कष्ट केलं तरी हातात पैसा टिकत नव्हता. काम मिळालं की काही दिवसात बिघाड, घरातल्या धान्याचा डबा कधी कडे तर कधी अचानक तुटलेली भांडी. गावात लोक कुजबुजू लागले होते. काहीतरी दोष आहे त्यांच्या घरावर. गंगाधराच्या मनात सतत एक प्रश्न घुमत असे, मी कोणते पाप केले आहे? कारण त्याला जाणवत होते संकटे अचानक येत नाहीत, ती कर्माच्या सावल्यावर येतात. पण त्याला आपले पूर्वकर्म आठवले नव्हते. मात्र एक गोष्ट खरी होती, तरुणपणी त्यांनी आई वडिलांचा अपमान केला होता, एका गरीबाला मदत नाकारली होती आणि लोभाचे चुकीचे व्यवहार केले होते. त्यावेळी त्याला वाटले होते पैसा मिळतोय ना, मग बाकी कशाला महत्त्व द्यायचं. पण आता त्याच पैशाने पाठ फिरवली होती. त्याची पत्नी सावित्री अत्यंत श्रद्धाळू होती. ती रोज घराच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा देवघरासमोर बसून श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करत असे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दत्त तिच्या डोळ्यातून अश्रू असायचे, पण त्या अश्रूंची तक्रार नव्हती, ती फक्त आर्त प्रार्थना. ती म्हणायची, गुरुदेव, आमची परीक्षा घ्या, पण आम्हाला सोडू नका. एके अमावास्येच्या रात्री गंगाधराला एक विचित्र स्वप्न पडले. त्याने पाहिले तो एका अंधाऱ्या जंगलात हरवला आहे. आकाशात चंद्र नाही, दिशांचेही नाही. अचानक दूरवर एक मंद तेज दिसले. त्याला त्या तेजातून त्रिमूर्ती, शांत करुणामय दृष्टी असलेले एक दिव्य पुरुष प्रकट होता. त्यांच्या भोवती तेजाचा विलय. त्यांच्या नजरेत राग नव्हता, पण एक खोल प्रश्न होता. त्यांनी काहीच बोलले नाही, फक्त हात वर करून आशीर्वादाची मुद्रा दाखवली आणि त्या क्षणी गंगाधराच्या छातीस जणू काही जड दगड हलला. सकाळी उठल्यावर त्याला खूप वर्षांनी मनात थोडी शांती जाणवली, पण संकट थांबली नव्हती. त्याच दिवशी त्याचं काम पुन्हा बंद झालं. घरी परतताना त्याच्या मनात संताप पुळसला. देव असला तर असं झालं असतं का? पण घरी आल्यावर त्यांनी पाहिलं, सावित्री गुरुचरित्राचे वाचन करत बसली आहे. तिच्या आवाजात एक विलक्षण स्थैर्य होतं. ती वाचत होती, गुरु हा जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करणारा आहे. जो श्रद्धेने शरण येतो त्याला तो कधी सोडत नाही. भक्तांनो, सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे देवा, माझे पाप माझ्याकडून चुकून झाले, पाप नष्ट करा. भक्तांनो, गंगाधर दाराशी थांबला. त्या शब्दाने त्याच्या मनात काही तुटलं. त्याला जाणवलं, मी कधी शरण गेलो नाही. मी फक्त देवाकडे मागत राहिलो, पण स्वतः बदलायचा प्रयत्न मी कधी केलाच नाही. त्या रात्री त्याने पहिल्यांदा सावित्री सोबत बसून नामस्मरण केले.
सुरुवातीला मन भटकत होतं, पण हळूहळू श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा उच्चार चार जणू विश्वात मिसळू लागला. घरात काहीच बदल झाला नव्हता, पण वातावरणात एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण झाले असल्याची जाणीव सावित्रीला झाली. तरीही परीक्षा संपली नव्हती. काही दिवसांनी गंगाधराला तीव्र ताप आला. वैद्यांनी सांगितले, हा साधा आजार नाही. रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. यावेळी तो एका नदीकाठी उभा होता आणि प्रचंड वेगाने वाहत तो घाबरलेला, आणि अचानक त्या पाठीमागे तीच दिव्य उपस्थिती. त्या करुणामयी स्वरात शब्द आले, कर्माची नदी पार करायची असेल तर पश्चात आणि सतर्क हीच नौका आहे. सकाळी त्याचा ताप कमी झाला, पण त्याच्या मनात एक नवा निर्धार जन्माला आला. मी बदलणार. माझ्या चुका मी स्वतःच मान्य करणार. जिथे अन्याय केला गेला तिथे मी शक्य तितकी भरपाई करणार. त्या दिवसापासून त्याने लहान लहान बदल सुरू केले. एका वृद्धाला दररोज अन्न देणे, आई वडिलांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होणे, कोणालाही फसवू नये असा प्रण करणे. सुरुवातीला काहीच फरक दिसत नव्हता, पण घरातील भांडण कमी झाला. धान्याच्या डब्यातील किडे नाहीसे झाले. सावित्रीच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा दिसू लागली. एका संध्याकाळी गावात एक अनोळखी संन्यासी आले. त्याने नजर विलक्षण होती. ते गंगाधराच्या दाराशी थांबले आणि म्हणाले, घरात गुरुचित्र आहे का? गंगाधर चकित झाला. तो नम्रतेने म्हणाला, हो आहे. संन्यासी म्हणाले, वाचन चालू ठेवा. संकटे ही रक्षा नसतात, तेच शुद्धीकरण नसते. इतकं बोलून ते निघून गेले. गंगाधर बाहेर धावत गेला, पण कुठेच कुणीही नव्हते. जणू ते वातावरण विलीन झाले होते. त्या रात्री गंगाधराच्या मनात पहिल्यांदा भीतीऐवजी विश्वास होता. त्याला जाणवलं, गुरु माझ्यावर लक्ष ठेवून आहेत, पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती. त्यांच्या पूर्वकर्माचा एक कठोर परिणाम अजूनही उभा, जो त्याच्या आयुष्यात पूर्णपणे बदलून टाकणार होता. भक्तांनो, प्रत्येक बुधवारी किंवा गुरुवारी भक्ती भावाने गुरुचरित्रातील पवित्र कथा आपण येथे अनुभवणार आहोत. कारण गुरुचरित्र श्रवण म्हणजे दुःख, दारिद्र्य, भीती यावर विजय मिळवण्याचा दिव्य मार्ग आहे. गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही, तर जीवन बदलणारे संरक्षण कवच आहे. या कृपाधारेतून सहभागी व्हायला विसरू नका. कथे शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. बघा, तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण राहणार नाहीत. भक्तांनो, गंगाधराच्या आयुष्यात थोडासा बदल जाणवू लागला होता. तो वादळ अजूनही पूर्णपणे शांत झाले नव्हते. जणू आकाश निर्भर व्हायच्या आधी काळे ढग शेवटचा जोर लावत होते. त्याने सतर्क सुरू केले, नम्रता स्वीकारली, नामस्मरण अंगीकारले, पण पूर्वकर्माचे एक कठोर बी अजूनही उगवायचे बाकी होते. एके दिवशी गावात एक वृद्ध मनुष्य आला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना होत्या. तो थेट गंगाधरच्या घरासमोर थांबला. गंगाधराने त्याला ओळखले. हा तोच माणूस होता ज्याला वर्षापूर्वी त्याने कर्जाच्या नावाखाली फसवले होते. त्यावेळी लोभाने त्याचे घर हिसकावून घेतले होते. वृद्धाची अवस्था पाहून गंगाधराच्या छातीत पश्चातापाचा जळजळाट दाहत उठला. वृद्धाने शांतपणे ठाम आवाजात विचारले, तुला आठवतंय का माझं घर? हे शब्द जणू वज्राघात होतं. सावित्री दारात उभी होती. गंगाधराच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो वृद्धाच्या पायाशी बसला आणि म्हणाला, मी पाप केलं, मला क्षमा करा. त्या क्षणी त्याला जाणवलं, संकट बाहेरून येत नव्हती, ती आतल्या आणण्यातून उभी राहिली होती. गावकऱ्यांसमोर त्याने जाहीर केलं, ज्या आहे ते त्याच्याच मी आत्ता परत देतो. त्याने घराचे कागद परत केले. स्वतःच्या छोट्याशा झोपडीत राहायला गेला. लोकांनी त्याला मूर्ख म्हणलं, काही जण हसले देखील, पण त्या रात्री त्याच्या मनात वर्षानुवर्ष नंतर पहिल्यांदा गाढ शांतता उतरली. त्या रात्री पुन्हा स्वप्न आले. तोच दिव्य प्रकाश, त्रिमुखी दत्तात्रय मूर्ती त्यांच्याकडे पाहत होती. यावेळी त्यांच्या नजरेत समाधान होते. एक करुण स्वर ऐकू आला, जिथे अन्यायाचा त्याग होतो तिथेच कृपेचा उदय होतो. काही दिवसात बदल घडून आले. गंगाधराला गावातील मंदिरात लहानशी सेवा मिळाली. रोज दिवा लावण्याच्या पैशातून मोठा फायदा नव्हता, पण मनात समाधान होते. सावित्रीच्या चेहऱ्यावर तेज वाढत गेले. घरात पूर्वीसारखी भांडणं थांबली. जणू अदृश्य काळोख हलका होत पण अचानक एक नवीन संकट उभं राहिलं. गावात अफवा पसरली, गंगाधर वाईट शक्ती आहे. काही लोक म्हणू लागले की त्याच्या घराजवळ रात्री सावल्या दिसतात. गंगाधराच्या मनात पुन्हा भीती डोकावली. सावित्री शांतपणे म्हणाली, भीती ही श्रद्धेची परीक्षा असते. त्या रात्री दोघे मिळून गुरुचरित्राचे अखंड वाचन सुरू केले. प्रत्येक अध्यायासोबत त्यांना जाणवत होते, जणू घराभोवती प्रकाशाचे कवच तयार होते. नामस्मरणात भिंतीवर आदळून पुन्हा त्याच्या हृदयात परत होता. अचानक वातावरणाचा प्रचंड झोत आला. दिवा विझला, पण त्याच्या क्षणी त्यांच्या मनात श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा नाद
अधिक प्रखर झाला आणि काही क्षणातच वारा शांत झाला. घरात पुन्हा स्थिरता आली. गंगाधराला जाणवलं, वाईट शक्ती बाहेर नसतात, त्या भिंतीत असतात आणि जिथे नाम आहे तिथे अंधार टिकत नाही. त्या दिवसापासून गावातल्या लोकांना दृष्टिकोन बदलू लागला. ते त्याला दोष देत होते. ते आता म्हणू लागले, त्याच्या चेहऱ्यावर काही दिव्य शांतता आहे. कर्मफळाचा कठोर धडा त्याने स्वीकारला होता. आता कृपेची पाठ उगवत होती. श्री गुरुदत्तांची कृपा घरावर असेल तरी श्रद्धेचे आणि मनोमन त्यांना हाक मारा. गंगाधराची झोपडी लहान होती, पण त्या झोपडीत आता समाधान श्रीमंती बसली होती. पूर्वी मोठ्या घरात ती बेचैनी होता, आता छोट्या जागेत ती शांती होती. तेच गुरुचे तत्वज्ञान होतं. बाह्य संपत्तीपेक्षा अंतःकरणाची शुद्धी मोठी. एक दिवस मंदिरात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याचा मुलगा गंभीर आजारी होता. अनेक वैद्य औषध करूनही फारसा फरक पडत नव्हता. व्यापाऱ्याच्या डोळ्यात हदवलता होती. मंदिरात पुजाऱ्याने सांगितले, इथे एक माणूस आहे जो श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो, त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या. व्यापारी गंगाधराकडे आला. पूर्वीचा लोभी गंगाधर असता तर कदाचित मोबदला मागितला असता, पण आता तो बदलला होता. त्याने शांतपणे मुलाच्या नावाने गुरुचरित्राचा एक अध्याय वाचला आणि प्रार्थना केली. गुरुदेव, हा मुलगा निरपराध आहे, त्याच्या पालकांच्या अश्रूंवर दया करा. त्या रात्री व्यापाराचा मुलगा हळूहळू बरा होऊ लागला. काही दिवसात तो पूर्णपणे ठीक झाला. व्यापारी आश्चर्यचकित झाला. तो मोठी रक्कम घेऊन गंगाधराकडे आला. गंगाधराने ती रक्कम स्वतःच्यासाठी न ठेवता मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिली. गावकऱ्यांना धक्का बसला, पण त्या क्षणी सर्वांना जाणवलं, हा माणूस आता पूर्वीसारखा राहिला नाही. हळूहळू गंगाधरच्या आयुष्यात आर्थिक धैर्य येऊ लागलं. मंदिरातून मिळणाऱ्या सेवेत वाढ झाली. लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले. पण सर्वात मोठा बदल पैशात नव्हता, तो त्याच्या चेहऱ्यावरच्या तेजात होता. एके रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. विश्वास प्रकाश त्रिमूर्ती दत्तमूर्ती त्यांच्या समोर उभा होते. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, दारिद्र्य हा केवळ पैशाचा अभाव नसतो, तो श्रद्धेचा अभाव असतो. जिथे नाम आहे तिथे लक्ष्मी स्वतः येते. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात खात्री होती, मी एकटा नाही. गावात आता त्यांच्या घराबद्दल कोणीही वाईट बोलत नव्हते. उलट लोक म्हणत होते, गुरुकृपेने यास आयुष्य बदललं. गंगाधराला समजलं, चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळते तरी असुख मिळते आणि वाईट कर्माचे फळ टाळता येत नाही, पण पश्चाताप आणि सत्कर्माची त्याची तीव्रता कमी करता येते. त्याची झोपडी आता भक्तासाठी आशयाचे ठिकाण बनली होती आणि त्या घरातून रोज एक नाद ऐकू येत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तुमच्या जीवनातील दारिद्र्य, रोग, अडथळे दूर व्हावेत असे वाटत असेल तर आज विश्वासाने दत्तगुरूंना हाक मारा. आजची कथा लाईक करून कमेंट करा. श्रद्धेने लिहा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ. ही फक्त कमेंट नाही, जर तुमच्याकडून होणारा पवित्र नामजप आहे. परमेश्वर कृपा कायम तुमच्यावर राहणार आहे. गंगाधराच्या आयुष्यात आता शांततेचे मंद सुगंध दरवळू लागला होता. दारिद्र्य पूर्णपणे गेले होते, पण मनातील तमक कमी झाली होती. लोकांचा दृष्टिकोन बदलला होता. मंदिरात सेवा वाढत होती. सर्व काही हळूहळू सुरळीत असतानाच नेहमीत एक अशी परीक्षा उभी केली की श्रद्धेचा पाया हादरून जाईल. एके दिवशी सावित्रीला तीव्र वेदना झाल्या. सुरुवातीला किरकोळ वाटणारा त्रास काही तासात असह्य झाला. गावातील वैद्यांनी पाहिले आणि गंभीर चेहऱ्याने सांगितले, ही साधी वेदना नाही, यातून गंभीर व्याधी आहे. औषध दिली गेली, पण वेदना वाढत गेल्या. सावित्रीचा चेहरा फिकट पडू लागला. तिच्या डोळ्यातील तेज मंदावू लागले. गंगाधराच्या छातीतील पुन्हा तीच जुनी भीती उसळली. देवा, ही काय कृपा? मी पश्चाताप केला, मी सतर्क केलं, मग ही शिक्षा का? मनात क्षणभर शंका आली, पण लगेच त्याला स्वप्नातले शब्द आठवले. परीक्षा ही शिक्षा नसते, ती शुद्धीकरण असते. रात्री सावित्री वेदनेने तडफडत होती. घरात मंद दिवा लावलेला होता. बाहेर आकाशात काय ढग जमा झाले होते. विजेचा कडकडाट होत होता, जणू निसर्गाने त्या वेदनांचा साक्षीदार होत. गंगाधर देवासमोर बसला होता. हात जोडले होते, पण त्याला शब्द फुटत नव्हते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. अचानक त्याच्या मनात विचार संपून गेला, आज भिंतीला शरण जायचं की गुरूंना? तो उठला, सावित्रीच्या शेजारी बसला, त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि त्याने शांतपणे नामस्मरण सुरू केले. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला आवाज थरथरला होता, पण हळूहळू तो स्थिर झाला. नामाचा नाद घुमू लागला. विजेचा आवाज मंदावल्यासारखा वाटू लागला. अचानक सावित्रीने डोळे उघडले. वेदना अजूनही होत होत्या. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, मला भीती नाही. सद्गुरू
माझ्यासोबत आहेत. त्या रात्री गंगाधराला डोळा लागला आणि त्याला एका अद्भुत दर्शन झाले. विशाल अंधारात मंदभागी सावित्री पडलेली होती. तिच्या भोवती सावल्या फिरत होत्या आणि त्या सावल्यापुढे तेजस्वी त्रिमूर्ती दत्तमूर्ती उभ्या होत्या. त्यांच्या हातातून प्रकाश किरण निघत होते आणि त्या सावल्यामागे सतर्क होत्या. एक गंभीर पण करून स्वर ऐकू आला, श्रद्धा जिथे अटळ तिथे मृत्यूही मागे हटतो. सकाळी आश्चर्यकारक बदल झाला. सावित्रीची वेदना कमी होऊ लागली. वैद्यही चकित काही दिवसात ती हळूहळू उठून बसू लागली, जणू एखाद्या अदृश्य हाताने तिला मृत्यूच्या दारातून परत आणले होते. गंगाधराच्या डोळ्यातून कृतज्ञतेच्या अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं ही केवळ औषधाची ताकद नव्हती, तर ती कृपेची छाया होती. पण या परीक्षेने त्याला एक मोठा धडा मात्र नक्की दिला. श्रद्धा म्हणजे फक्त सुखात केलेले नामस्मरण नाही. श्रद्धा म्हणजे दुःखाच्या ज्वाळेतही न ढळणारा विश्वास. त्या दिवसानंतर गंगाधराच्या मनात शंका उरलीच नाही. त्याला खात्री झाली की कधीही देव आपल्या भक्ताला सोडत नाही. जरी परीक्षा कितीही कठीण असली तरीही गावात सावित्रीच्या बरे होण्याची बातमी पसरली. लोक म्हणू लागले की ही चमत्कारिक कृपा आहे. पण गंगाधर शांत होता. त्याला माहीत होतं चमत्कार बाहेर घडत नाही, तो आपल्या श्रद्धेत जन्मतो. आता त्याच्या आयुष्यात पुढील टप्पा सुरू होणार होता. तिथे फक्त स्वतःच्या घरापुरते नव्हे तर संपूर्ण गावासाठी गुरुकृपेचा प्रवाह वाहणार होता. तुमच्या घरावर संकटाचे ढग जमले असतील तर आज भिंतीला नव्हे तर दत्तगुरूंना शरण जा. आजची कथा दत्तगुरूंच्या 3 भक्तांना शेअर करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री गुरुदेव दत्त, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. भक्तांनो, भक्ती वाढल्याने भगवंत प्रसन्न होतात. सावित्री मृत्यूच्या दारातून परत आल्यापासून गंगाधराच्या मनात श्रद्धेचा दीप अधिक तेजस्वी झाला होता. पण प्रत्येक आध्यात्मिक उन्नतीच्या आधी एक सूक्ष्म युद्ध घडत, बाहेर नव्हे तर अदृश्य स्तरावर. आणि या युद्धाची सहाल आता गावात लागली होती. गावात अचानक विचित्र घटना घडू लागल्या. रात्री कुत्री अनावर भुंकू लागायची. काही लोक म्हणू लागले की मंदिराजवळ काही छाया दिसते. एका शेतकऱ्याच्या घरात अचानक आग लागली. लोकांच्या मनात भीती वाढू लागली आणि काहींच्या कुजबुजतेत पुन्हा गंगाधराचे नाव आलं. त्यांच्या बदलानंतरच या गोष्टी सुरू झाल्या. गंगाधराच्या मनात वेदना झाली. मी पुन्हा दोषी ठरणार का? या क्षणासाठी त्याच्या मनात जुनं अस्थैर्य डोकावलं. पण लगेच त्याला जाणवलं, जेव्हा प्रकाश वाढतो तेव्हा अंधार शेवटचा प्रयत्न करतो. एके रात्री मंदिरात दिवा लावून तो घरी परतत होता. आकाशात अमावास्येचा काळोख दाटला होता. अचानक त्याला पाठीमागे पावलांचा आवाज ऐकू आला. तो थांबला की आवाज थांबायचा. तो चालू लागला की आवाज पुन्हा सुरू. त्याच्या अंगावर शहारा आला. पण यावेळी तो पळायला नाही. त्याने डोळे मिटले आणि नामस्मरण सुरू केले, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. क्षणभरात वाऱ्या प्रचंड झोत झाला. झाडाची पाने वेळासारखे हळू लागले आणि त्याच्या डोळ्यासमोर काळी धुरकट सावली उभी राहिली. ती जणू रागाने फुसफुसत होती. त्याच्या भूतकाळातील लोभ, अन्याय, अहंकार सगळ्या आठवणी त्याला सावलीतून त्याच्याकडे झेपवताना होत्या. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. मी पुन्हा भीतीला शरण जाऊ का? पुन्हा पुढच्या क्षणी त्याच्या कपाळावर जणू थंड हात स्पर्शून गेला. त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर तेजस्वी प्रकाशाचा वलय निर्माण झाला होता. त्या प्रकाशात त्रिमूर्ती दत्तमूर्तींची दिव्य छाया स्पष्ट दिसत होती. त्यांच्या हातातून निघणारा प्रकाश त्या सावलीला मागे ढकलत होता. एक गंभीर स्वर घुमला, जिथे पश्चातापाने आत्मा शुद्ध होतो तिथे वाईट शक्तींना स्थान राहत नाही. क्षणात ती सावली विसरून गेली. वारा शांत झाला. आकाशात अचानक लहानसा चंद्र किरण दिसू लागला. गंगाधर घराच्या अंगणावरून भिंतीचं ओझं उतरलं. दुसऱ्या दिवशी गावातल्या विचित्र घटना थांबल्या. मंदिराभोवतीची अस्वस्थता नाहीशी झाली. लोक आश्चर्यचकित झाले. काही जण गंगाधराकडे येऊन म्हणाले, काल रात्री मंदिराभोवती तेज दिसत होतं, जणू कोणीतरी अदृश्य रक्षण करत होतं. गंगाधर शांतपणे म्हणाला, रक्षण? आपण कोणीही काही नाही खरे करत. रक्षण गुरु करतात. त्या दिवसापासून गावात एक नवा विश्वास निर्माण झाला. लोक भिंतीतून बाहेर पडू लागले. काहींनी गुरुचरित्राचे वाचन सुरू केले. काहींनी गुरुचरित्राची कथा ऐकल्या. काहींनी नामस्मरण अंगीकारण. जणू एका माणसाच्या परिवर्तनाने संपूर्ण गावात श्रद्धेचा दिवा पेटला. गंगाधराला आता स्पष्ट जाणवलं, वाईट शक्ती म्हणजे केवळ भूत किंवा प्रेत नव्हतं. त्या आपल्या भीती, लोभ आणि अहंकाराच्या सावल्या आहेत. आणि गुरुचरणी शरण गेल्यावर त्या सावल्या आपोआप नाहीशा होतात.
त्या रात्री त्याने देवासमोर नतमस्तक होत मनात म्हणलं, गुरुदेवा, माझं आयुष्य तुमच्या सेवेसाठी अर्पण आहे. भक्तांनो, आता आपण पुढचा टप्पा अधिक विलक्षण होतो कारण गुरूंची कृपा फक्त संरक्षणापुरती नव्हे तर समृद्धी आणि आत्मात्मिक उन्नतीसाठी प्रकट होणार होती. जर तुमच्या जीवनात अदृश्य अडथळे, भीती किंवा नकारात्मक जाणवत असेल तर आज दत्त गुरूंना हाक मारा आणि त्यांच्या संरक्षणावर विश्वास ठेवा. तुमच्यासमोर दिसणाऱ्या घटनावर क्लिक करा आणि कारण असे केल्याने त्या पवित्र कथा सर्वात पहिले तुमच्यासमोर पोहोचतील. कमेंटमध्ये श्रद्धेने श्री दत्त गुरु माझ्या घराभोवती कृपेचे कवच धरा. भक्तांनो, वाईट सावल्या नाहीशा झाल्यानंतर गावात शांततेचा श्वास पसरला. पण गंगाधराच्या मनात एक नवी जाणीव जन्माला आली होती. आता माझं जीवन फक्त माझ्यासाठी राहिलं नाही. त्याला जाणवत होतं की गुरु त्यांच्याकडून काहीतरी मोठं कार्य करवून घेणार आहेत. पण ते काय आहे त्याला उमत नव्हतं. एके दिवशी पहाटेच्या वेळी तो मंदिरात बसून ध्यान करत होता. वातावरण पूर्ण शांत होतं. फक्त पक्ष्यांचा मंद किलबिलाट आणि धुपाचा सुगंध दरवळत होता. अचानक त्याच्या श्वासाची लय बदलली. मन अतिशय स्थिर झालं. जणू वेळ थांबला आणि त्या गाढ शांततेत त्याला एक स्पष्ट करुणामय स्वर ऐकू आला, गंगाधरा, श्रद्धा फक्त स्वतःसाठी ठेवू नको. जिथे दुःख आहे तिथे नामाने सर्व काही नष्ट होऊ शकतं. त्याने डोळे उघडले. समोर मंदिरातील दत्तमूर्ती पूर्वीसारख्याच होत्या, पण त्याच्या डोळ्यात आज जणू अधिक जिवंत करुणा दिसत होती. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्या दिवसापासून त्याने ठरवलं, रोज संध्याकाळी गावकऱ्यांसाठी गुरुचरित्राचं सामूहिक वाचन करायचं. सुरुवातीला 4-5 लोक आले, काही जिज्ञासेने, काही शंकेने. पण गंगाधर जेव्हा वाचत असे तेव्हा त्याच्या आवाजात अनुभवाची ताकद असायची. तो फक्त शब्द वाचत नव्हता, तो स्वतःच्या आयुष्यातील सत्य सांगत होता. कसं वाईट कर्मास फळ भोगावं लागतं, कसा पश्चातापाने मार्ग बदलला आणि कशी कृपेने सावल्या नाहीशा झाल्या. हळूहळू लोकांची ही संख्या वाढू लागली. एका विधवेने सांगितले की तिच्या घरातील संततीची भांडण कायमची थांबली. एका तरुणाने सांगितले की त्याला नोकरीची संधी मिळाली. लोक म्हणू लागले, या नामात काहीतरी आहे. पण गंगाधराला माहीत होतं, नामात काहीतरी नाही, सर्व काही आहे. एकी रात्री सामूहिक वाचनानंतर एक वृद्ध संन्यासी तिथे आले. त्यांचा चेहरा तेजस्वी पण डोळे अतिशय शांत. त्यांनी काही वेळ शांतपणे बसून नामस्मरण केले. वाचन संपल्यानंतर ते गंगाधराजवळ आले आणि म्हणाले, तुला आठवते का जंगलातलं स्वप्न? गंगाधर स्तब्ध झाला. हे स्वप्न त्याने कोणालाही सांगितलं नव्हतं. संन्यासी असले आणि म्हणाले, बाळा, गुरु मार्ग दाखवतात पण चालायचं काम भक्ताचं असतं. तू चालायला सुरुवात केली आहेस. इतकं बोलून ते निघून गेले. लोकांनी बाहेर पाहिलं पण ते कुठेच दिसत नव्हते. जणू ते वाऱ्यातच विलीन झाले होते. त्या रात्री गंगाधराला स्पष्ट समजलं, गुरु प्रत्यक्ष येतात पण ओळखण्याची दृष्टी हवी. आता त्याच्या घरात केवळ समाधान नव्हतं, एक दिव्य ऊर्जा होती. सावित्रीच्या चेहऱ्यावर मातृशक्तीचं तेज झळकत होतं. झोपडीभोवती जणू अदृश्य संरक्षण कवच कायमच उभं राहिलं होतं. पण गुरूंचं मार्गदर्शन इथे थांबणार नव्हतं. पुढे त्याला अशी सेवा मिळणार होती जी त्याच्या आयुष्याला पूर्णत्व देईल आणि गावातील एकही नवं आध्यात्मिक केंद्र मिळेल. गंगाधर आता एक भक्त नव्हता, तो गुरुकृपेचा वाहक बनत होता. गावात सामूहिक गुरुचरित्र वाचन सुरू झाल्यापासून वातावरणात सूक्ष्म बदल जाणवत होता. तिथे आधी कुजबूज, संशय आणि भीती होती. तिथे आता विश्वास, शांतता आणि एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण झाली होती. गंगाधर आणि सावित्रीची झोपडी आता केवळ झोपडी नव्हती, ती आशेची दीप बनली होती. तरी आर्थिक स्थिती पूर्णपणे सुधारली नव्हती. दिवस जात होते, सेवा चालू होत्या, पण हातात मोठी संपत्ती नव्हती. सावित्री कधी म्हणायची, आपण समाधानी आहोत पण गावातल्या अनेकांना अजूनही अन्न, औषध, आधार हवा आहे. त्यांच्या शब्दात करुणा होती. एके दिवशी गावात प्रचंड दुष्काळाची सहल लागली. पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्यांनी पीक करपली. लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजी उमटली. काहींनी म्हणायला सुरुवात केली, आता काय होणार? त्या रात्री गंगाधर देवासमोर बसला. त्याच्या मनात प्रश्न होता, गुरुदेवा, इतक्या लोकांचा भार कसा उचलू? त्याने डोळे मिटले, नामस्मरण सुरू केले आणि त्या शांत अवस्थेत त्याला एक विलक्षण अनुभूती झाली. जणू घरभर मंद सुवास पसरला. त्याने डोळे उघडले.
देवाऱ्यातील देवाचा प्रकाश नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी वाटत होता. सावित्रीने हळू आवाजात सांगितले, आज मला स्वप्नात एक तेजस्वी स्त्री दिसली. ती म्हणाली, जिथे गुरूंचं नाम असतं तिथे लक्ष्मी स्वतः येते. दुसऱ्या दिवशी अनपेक्षित घटना घडली. दूरच्या शहरातून एका व्यापाऱ्याने गावात आला. त्याने ऐकलं होतं की इथे सामूहिक गुरुचरित्र वाचन चाललं आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडतो. तो मंदिरात आला आणि शांतपणे वाचन ऐकत बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. वाचन संपल्यानंतर तो गंगाधर जवळ आला आणि म्हणाला, मी अनेक ठिकाणी फिरलो, पण अशी शांतता कधीच अनुभवली नाही. मला या गावासाठी काहीतरी करायचं आहे. त्याने गावासाठी विहीर बांधायची आणि मंदिराच्या परिसरात अन्नछत्र सुरू करण्याची जबाबदारी घेतली. गावकऱ्यांना विश्वास बसत नव्हता. काही दिवसात विहीर तयार झाली. पाण्याचा पहिला प्रवाह जमिनीवर आला तेव्हा लोकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू होते. जणू दुष्काळाच्या छातीतूनच कृपेचा झरा उगवला होता. अन्नछत्र सुरू झालं. दररोज अनेकांना अन्न मिळू लागलं आणि विशेष म्हणजे अन्न कधीच कमी पडत नव्हतं. कितीही लोक आले तरीही भांडे भरलेलीच दिसायची. गावात चर्चा सुरू झाली, ही तर गुरुकृपेची लीला आहे. गंगाधर शांतपणे म्हणाला, जिथे लोभ संपतो तिथे लक्ष्मी स्थिरवते. त्याला आता स्पष्टपणे समजलं होतं. पूर्वी दारिद्र्य केवळ पैशातच नव्हतं, ते मनात होतं. आज पैशाची श्रीमंती आली होती, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे ज्ञानाची वृत्ती जन्माला आली होती. लक्ष्मी केवळ धनरूपाने नव्हे तर समाधान, ऐक्य आणि विश्वास रूपाने गावात स्थिरावली होती. एके संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गंगाधर मंदिराच्या पायऱ्यावर बसला होता. आकाश केशरी रंगात न्हालं होतं. त्याच्या मनात एक खोल कृतज्ञता उमटली. त्याने मनोमन म्हणले, गुरुदेव, तुम्ही माझ्या दारिद्र्याचा नाश केला नाही, तर तुम्ही माझ्या अहंकाराचा नाश केला. म्हणूनच लक्ष्मी आली. त्या क्षणी मंद वारा व्हायला देवाऱ्यातील घंटा हलकीशी वाजली. जणू अदृश्य आशीर्वाद पुन्हा एकदा त्याच्या जीवनात उमटला. आता गावात केवळ जगणं नव्हतं, तिथे आध्यात्मिक समृद्धीचा प्रवाह वाहत होता. आणि गंगाधराला जाणवत होतं, पुढे अजून मोठी परीक्षा येणार होती. तिथे श्रद्धेची पराकाष्ठा सिद्ध करावी लागणार होती. जर तुमच्या जीवनात दारिद्र्य, अडथळे आणि कमतरता दूर व्हाव्यात असे वाटत असेल तर आज दत्तगुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. आपलं हे पवित्र चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री गुरुदेव दत्त, माझ्या घरात समाधानाची लक्ष्मी नांदो. तर भक्तांनो, अशा प्रकारे गुरुचरित्रातील पवित्र जीवनाला दिशा देणारी, श्रद्धा जागवणारी कथा इथे संपत आहे. पण खरं पाहता कथा संपत नाही, कारण गुरुकृपा कधीही संपत नाही. ती सतत वाहत राहते. फक्त आपले मन तिच्यासाठी खुले असले पाहिजे. या कथेतून आपण शिकलो की संकटेही कधी शेवट नसतात, ती नव्या आरंभाची दार असतात. श्रद्धा, सेवा, नामस्मरण याच्या पुढे दारिद्र्य, आजार, भीती, नकारात्मक शक्ती, चिंता काहीच टिकू शकत नाही. गुरूंच्या चरणी ठेवलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. उशीर होईल पण त्यांना न्याय होतोच. प्रिय भक्तांनो, इथून पुढे प्रत्येक बुधवारी आणि गुरुवार सायंकाळीच्या मंगळवेळेस भक्तिमय प्रवाह गुरुचरित्राचा असाच पवित्र, चमत्कारमय आणि जीवनात बदल होणाऱ्या कथा आपण इथे ऐकणार आहोत. कारण गुरुचरित्र ऐकणे म्हणजे केवळ कथा ऐकणे नाही, तर ते मनशुद्धी, पापशालन आणि संकट निवारणाचे साधन आहे. म्हणूनच विनंती आहे, या पवित्र कथा ऐकण्यासाठी इथे यायला विसरू नका. प्रिय भक्तांनो, हे केवळ एक चॅनेल नाही, गुरुकृपेचे एक छोटेसे माध्यम आहे, जिथे आपण सगळे भक्त एकत्र येतो, एकत्र नामस्मरण करतो. भक्तांनो, आजची कथा सांगताना माझ्याकडून काही शब्दात, भावनेत किंवा उच्चारात चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा, कारण मी तुमच्यातीलच एक साधी भक्त आहे. गुरुकृपेचा संदेश पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. आजची कथा तुम्हाला भावली असेल, तर मनाला स्पर्श करून गेली असेल तर तिला आशीर्वाद म्हणून एक लाईक जरूर द्या. कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरू श्रीपाद वल्लभांचा आणि स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका.